केल्याने होते आहे रे, आधी केलेची पाहिजे. या म्हणीची प्रचिती यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील तरुण शेतकरी अमोल घाटे यांच्या यशातून येते. फुलांचा व्यवसाय करताना बाहेरून फुले खरेदी करावी लागत असल्याने खर्च आणि वेळ दोन्ही वाढत होते. त्यावर उपाय म्हणून अमोल यांनी जमीन विकत घेत फुलशेती फुलवली. पिवळा आणि केसरी झेंडू, गुलाब, निशिगंधा, लिली, शेवंती यासारख्या विविध फुलांची त्यांनी लागवड केली. तंत्रशुद्ध पद्धती, तुषार सिंचन आणि योग्य नियोजनाच्या जोरावर आज त्यांची शेती रंगीबेरंगी फुलांनी बहरली आहे. याच फुलांपासून फुलमाळा, पुष्पगुच्छ तसंच सजावटीची कामे करून त्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील तरुण शेतकरी अमोल घाटे यांचा व्यवसाय फुलं तथा पुष्पगुच्छ विक्रीचा. यासाठी ते बाहेरून फुलं विकत आणायचे. साहजिकच यात त्यांचे बरेच पैसे खर्च व्हायचे. नंतर मात्र त्यांनी स्वतः शेती विकत घेतली आणि आपल्या शेतात फुल शेतीचा प्रयोग केला. यामध्ये अमोल यांनी पिवळा झेंडू, केशरी झेंडू, गुलाब, निशिगंध, लिली, शेवंती इत्यादी फुलझाडांची लागवड केली. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पाण्याची मात्रा, खताची मात्रा त्यांनी दिली आणि पाहता पाहता अमोल यांचं शेत रंगीबेरंगी फुलांनी बहरून आलं. माझ्या शेतात मी गुलाब, मोगरा, निशिगंध, लिली, बिजली, गलांडा इतर माझ्या शेतात फुलं आहे. हे अशा जातीचे फुलं आहे. हे फुलं थेट बाजारात न विकता मी माझ्या दुकानावर आणून हार तयार करतो, पुष्पगुच्छ तयार करतो आणि इतर मला मोठमोठे ऑर्डरसुद्धा मिळतात. या फुलशेतीमधून महिन्याचं मला लाख ते सव्वा लाख रुपये नफा मिळतात. आपल्याच शेतातील फुलांपासून अमोल फुलमाळा तथा पुष्पगुच्छ तयार करतात. लग्न समारंभ असो किंवा कुणाचा सत्कार सोहळा असो, अमोल संबंधित कार्यक्रमाच्या फूल सजावटीचंही काम करतात. साहजिकच नफ्याचं प्रमाण वाढलंय. यातून अमोल यांना महिन्याकाठी तब्बल 1 लाखापेक्षाही जास्त उत्पन्न मिळू लागलंय. अमोल यांच्या फूल शेतीच्या प्रयोगातून आज त्यांच्या परिवारात आत्मनिर्भरतेचा सुगंध दरवळला आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे, यवतमाळ. कार्यक्रमात वेळ झाली